नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. वसुबारसेला गाय वासराच्या निमित्ताने मायलेकाच्या नात्याची असते ही खरी पूजा. गाय आणि तिचे वासरू हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असते. तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण आहे. दुसऱ्या कोणाला ते बदत नाही, ओळखत नाही. म्हणून देव, भक्त, आई, मूल, गुरु, शिष्य यामधील प्रेम संबंधालाही आपली संत मंडळी नेहमी गाय वासराच्या प्रेमाची उपमा देतात. जयंत साळगावकर यांनी नामदेवांची रचना घेऊन वर्णन केले आहे की, तू माझी माऊली, मी तुझे वासरू, नको पाना चोरू पांडुरंगे, धेनू चरे वनी वत्स, असे घरी चित्त वत्सावरी ठेवून फिरे. अशी विठ्ठलाची मनधरणी केली आहे. यासारखी अनेक गोवत्स संदर्भ नामदेवांच्या अभंगात येत असतात. जनाबाई देखील म्हणतात, मी वत्स माझी गाय, न ये आता करू काही, मज पाडसाची माय, भक्ती वत्साची ते गाय. अशा शब्दात पांडुरंग आणि आपल्यामधील नात्याचे वर्णन केले आहे. ते गाय वासराचं दृष्टांत देऊनच तुकाराम महाराज म्हणतात, वत्स पळे धेनू धावे पाठी लागी, प्रीतीचा तो अंगी अविर्भाव. अशा शब्दात या नैसर्गिक अकृत्रिम प्रेमाची थोरवी गायली आहे. ज्ञानदेवांच्या सदा प्रसन्न, तृप्त, शांत व्यक्तिमत्वाला वत्स धेनू हा दृष्टांत अधिक आवडला. नसता तरच नवल. ज्ञानेश्वरीतील गाय वासराचे असंख्य संदर्भ नवनवीन रूपात आपल्या समोर येतात. नाना गाय चरे डोंगरी, परिचित्त बांधिले वत्स घरी, वत्सावरुणी धेनूचे स्नेह राणा न वचे. गाय डोंगरात चरत असते, पण तिचे सारे लक्ष गोठ्यातील वासरावर असते. त्याप्रमाणे स्थिर पुरुष देहाने फिरत असला तरीही त्याचे चित्त चंचल नसते, असा यथार्थ दृष्टांत ज्ञानदेव महाराज सांगतात. ज्ञानी भक्त आणि देव यांच्यामधील अद्वैत सांगताना वासरू जसे तन मन प्रमाणे आपल्या आईलाच ओळखते, त्याच्या या अनन्य गतीमुळे गायीचीही त्याच्यावर तशीच अपार माया असते. तृप्त झाल्यावरही गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे वासराला वाटते. या प्रसंगाचे वर्णन ज्ञानोबा महाराज करतात. वत्स धालया परी धेनू न वाचवी दुरी, अनन्य प्रीतीची परी एसीच्या आहे. देवांची स्थिती तरी गायींपेक्षा वेगळी कुठे होती. अहो वासरू देखील याची साठी, धेनू खडबडोनी मोहे उठी, मग स्नामुखाची ये भेटी, काय पाहना नये. वासराला पाहून गाय प्रेमाने पटकन उभी राहते, तिला पाना फुटतो. तसाच भगवद्गीतेतील अर्जुन साक्षात कामधेनूच्या अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या आश्रयाला आल्यावर तो तरी ज्ञानामृत प्यायल्या वाचून कसा वंचित राहील. गीतेतील तत्वज्ञान केवळ अर्जुनासाठी नसून संपूर्ण मनुष्य सृष्टीसाठी आहे. म्हणून आपणही वासरू बनून गीतारूपी तत्वज्ञानाला शरण जावे. आई लेकराचे नाते अतुल्य असते. आईला मुलांप्रती आणि मुलांना आईप्रती वाटणारा जिव्हाळा इतर नात्यांमध्ये क्वचितच सापडू शकेल. म्हणून या नात्याचे प्रतिकात्मक रूप म्हणून गोवत्स द्वादशीला गायीची आणि तिच्या लेकराची पूजा करतात. वसुबारसाची पौराणिक कथा आपण ऐकूया. आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाई गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी, मुगाळी, वासरं देखील होती. एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव, असं सांगितलं. आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. गहू मूग काढून ठेवले. खाली आली. गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूनं देखलं तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणून सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली, देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला याची क्षमा कर. गायी वासरं जिवंत कर. असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन, असा निश्चय देखील केला. देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एक निश्चय पाहिला.
निष्कपट अंतकरण देखील. पुढं संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं. मग देवानं काय केलं, गायीची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गायी गोऱ्यांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली, आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवब्राह्मणांच्या दारी, पिंपळाच्या पारी, गायीच्या गोठी, सफळ आणि संपूर्ण हो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.